तर कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे विजयी झालेले आहेत। निरंजन डावखरेंनी भाजपचा गड राखलेला आहे। त्यांनी रमेश कीर यांचा पराभव केला। निरंजन डावखरेंची विधान परिषदेवर दुसऱ्यांदा निवड झालेली आहे। तर दुसरीकडे नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे हे विजयी झालेले आहेत आणि त्यामुळेच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामधून महायुती आणि मवियाला मिळून 2-2 जागा मिळालेल्या आहेत। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने हॅट्रिक करत असताना ही पूर्ण ताकद ही महायुतीच्या कार्यकर्त्याची आहे आणि त्याचबरोबर ज्या शिक्षक संघटना त्यांनी आम्हाला याच्यामध्ये समर्थन दिलं, संघटनात्मक ताकद याच्यामध्ये दाखवून दिली। मग मनसे असेल, RPI असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, सगळ्यांनी पूर्ण ताकदीने काम केलेलं आहे। बातमी विधान परिषद उमेदवारी संदर्भात